महापालिकेच्या 78 जागांसाठी मंगळवार दिनांक 30/12/2025 रोजी उमेदवारी फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता। पनवेल महापालिका निवडणुकीत फॉर्म भरताना प्रत्येक पक्षाच्या इच्छुक उमेदवार व अधिकृत उमेदवार यांच्यात वादविवाद होताना पाहायला मिळाले। भाजपने शिंदे गटाला कमी जागा दिल्याने नाराजीचा सूर शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये झाला आहे। महाविकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष 34 जागा, शिवसेना ठाकरे गट 20 जागा, राष्ट्रवादी शरद पवार गट 8 जागा, काँग्रेस पक्ष 12 जागा, मनसे 3 जागा, समाजवादी पार्टी 1 जागा अशा 78 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणूक लढणार आहेत। तसेच महायुतीचे भाजपा 71 जागा, शिवसेना शिंदे गट 4 जागा, राष्ट्रवादी अजित पवार गट 2 जागा, RPI पक्ष 1 जागा अशा एकूण 78 जागांवर महायुतीचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत। परंतु शिंदे गटातील कार्यकर्त्यांना भाजपने जास्त विचारात न घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रत्येक उमेदवार ठामपणे सांगतो की मीच निवडून येणार, परंतु माजी नगरसेवकांनी प्रत्येकाच्या प्रभागामध्ये कोणत्या योजना सुविधा राबवल्या यावर बोलायला तयार नाहीत। आता मतदार जनतेचे प्रश्न सोडवणाऱ्या उमेदवाराला निवडून आणतील असे आताच्या वातावरणात दिसून येत आहे। निवडणूक जवळच येऊन ठेपली असून मतदार कोणाला कौल देणार, पैसा की कामात सक्रिय असलेला उमेदवार हेच पाहावे लागेल। याचा वास्तविक संबंध असा येत नाही, पण माझा जो मानस आहे की ज्या जनतेसाठी नगरसेवक हा म्हणून या जनतेचा सेवक म्हणून या सभागृहात जाण्याची संधी मला भेटते, त्या संधीचं सोनं खऱ्या अर्थ करणाऱ्या ज्या जनतेने सेवा मला संधी दिली त्याचं सोनं करणं हा माझं प्राथमिक पायरड आहे। मी व्यक्तिगत कधीही करत नाही। सामाजिक जीवनातनं राजकारण आलेला एक सर्वसाधारण कुटुंबातला व्यक्तिमत्व आहे। मला जनतेच्या हिताची माझी बांधिलकी आहे, त्यामुळे पक्ष मला मोठे पद देईन त्याची माझी अपेक्षा नाहीये आणि त्याच्यासाठी मी समाजकारण राजकारण करत नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेच्या माध्यमातून सर्वांना समसमान अधिकार दिले, ते बहुमूल्य मत आपल्या सर्व नागरिकांनी दिलंय। आपल्या हिताचं संरक्षण, आपल्या आजूबाजूच्या परिसराचं संरक्षण करण्यासाठी मत दिलंय आणि जनता सूचने आहे, त्याच्यामुळं जनता ठरवणार आहे। त्याच्यामुळं त्याच्या पलीकडे काही नसतं। जनकौल जो मिळेल तो खऱ्या अर्थानं विकासाचा धनी होणार आहे। सामान्य मतदारांना या माध्यमातून काय आवाहन? त्या कलमोलीमध्ये प्रभाग 8 नाही, सगळे तुम्हाला पॉझिटिव्ह आहेत, हे तुम्हाला हमखास खात्री। आजच्या तुम्ही पाहिलं असेल मिरवणूक कशी निघाली, लोकांचं आहे, लोक आहेत, आपल्याला लोकांना बदल पाहिजे। आता लोकांना बदल पाहिजे का? बस बदल हवाय आम्हाला, आहे ना आमने सामने। आता कोण कोणाचा डिपॉझिट जप्त करते ते कळेल, आता तुम्हाला 16 तारखेला कळेल केला की नाही केला अजंता। आता यावेळी नागरी सेवा, पहिल्या प्रथम पाण्याचा प्रश्न आपला पनवेल महापालिका घेतला, सिवरेज लाईन, जे पावसाळ्यामध्ये पूर येते ते पुराचं निवारण, हे असे सगळे वस्तू आमच्याकडे आहेत ना। आता ती जनता बघेल कसं ठेकेदार येतात। सर्वप्रथम महाविकास आघाडी आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतो का आम्ही एक संघ आहोत आणि त्याची प्रचिती आज आली, म्हणजे एक प्रभाग आणि एक चिन्ह। आता आपण पाहिलं असेल सगळ्या ठिकाणी किती उत्साहामध्ये सगळे महाविकास आघाडीचे सगळे पक्ष, सगळे हेवे दावे काय असतील ते बाजूला ठेवून एक दिलाने इथे महापालिकेमध्ये सत्तेमध्ये येण्यासाठी आता त्यांनी मनाची खुणगाड बांधून आणि या महापालिका सत्ता काबीज करण्यासाठी आता पुढे सगळे सरसावलेले आहेत। जनता एवढी हुशार झालेली आहे, त्यांना तुम्ही नवीन डिजिटल कितीही इमेजेस दाखवा, महापालिकेची इमारत असेल, 8 वर्षानंतरचे चकाचक झालेले रस्ते असतील, लोक फार फास्ट आहेत, लोक चंद्रावर गेलेले आहेत आणि हे लोकांना कुठेतरी हे ग्रँटेड पकडतात काय हे मतदार आम्ही यांना काहीतरी आमिष देऊ, पाकिटे देऊ, खाया पियाला घालू आणि आमच्या पदरात मत पाडू आणि पुन्हा यांना जैसे थे पुराणे दिनवर आणू, अशा पद्धतीने त्यांची काम करण्याची पद्धत आहे। माझ्यासोबत आमच्या विद्याताई गायकवाड आहेत, आमची विनाताई इथे आहे, प्रदीपजी ठाकूर आहेत आणि हे चारही उमेदवार असे आहेत का हे जनतेमध्ये जाणारे उमेदवार आहेत। यांना इतिहास आहे, पार्श्वभूमी आहेत, हे सातत्याने लोकांसमोर जाऊन काम करत आहेत। हे कुठलेही ठेकेदार नाहीत, म्हणजे हे कुठे कामासाठी किंवा टेंडरसाठी किंवा बाकी कामासाठी नाही, यांचा एकच विजन अजेंडा आहे का ते लोकांची कामं प्रलंबित आहेत। 8 वर्षामध्ये कुठेही रस्ते, नाले, पाणी यांना देऊ शकले। मालमत्ता कराचा विषय बघितला असेल, तारीख पे तारीख चाललेले, परंतु कुठलेही समाधानकारक हे उत्तर हे सत्ताधारी भाजपचे नगरसेवक किंवा आमदार हे देऊ शकले नाहीत आणि हेच यांचं फेल्युअर आहे। मी पण एवढं सांगणार का आता जनतेचे एवढे प्रश्न आहेत, आता
गटाराचा प्रॉब्लेम आहे. साधे पनवेल महानगरपालिकेला जो पाण्याचा सर्वाधिक प्रश्न भेडसावतो. आता मागच्याच महिन्यामध्ये आम्ही पाण्याच्या मोर्चा काढलेला, त्याचा इफेक्ट आता थोडाफार झालेला आहे. पण पाण्याच्या ज्या लाईनी आहेत त्या चेंजेस होण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहोत. जसं आता आम्ही सेक्टर 14, 15 आमच्या भागामध्ये असणाऱ्या साधे गटरची व्यवस्था तिथं झालेली नाही. ते नागरिकांचे असे जे प्रश्न आहेत ते पहिलं आम्ही महानगरपालिकेमध्ये गेल्यावर सोडवायचा आतोनात प्रयत्न करणार आहोत. माझ्या पाठी कळंबोली मधली सर्व जनता, बबन मुकादम म्हणजे सर्वसाधारण माणूस म्हणून ओळखला जातो. त्या अनुषंगाने माझी जनता रात्रंदिवस माझ्या पाठी असते, मी त्यांच्या पाठी असतं. सुख दुःख हे नेहमीच होत असतात, पण त्या जनतेच्या पाठीशी आपण सतत 2012 पासून माझी अर्धांगिनी प्रिया मुकादम यांचा मोठा महिलांचा हातखंडा आहे. त्याच्यानंतर मला लहान मुलापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आम्हाला समाजामध्ये राहण्याची सवय आहे. आपला काम झाला, काम खतम, आदमी खतम असल्या विषयाचा बबन मुकादम नाहीये, तर लोकांच्या अडी अडचणी सोडवण्याचं काम करतो. म्हणून जनता एका मेसेजवर त्यांना समजल्यानंतर आज फॉर्म बनवणार. ते जनता कळंबोलीची एकदम सपाट्याने निघाली आणि माझा शक्ती प्रदर्शन या ठिकाणी झालं. 100% आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी माझ्यावरती प्रभाग 8ची जबाबदारी दिली. मागच्या वेळेला पण 4 उमेदवार प्रभाग 8चे निवडून आणले होते. आता पण तीळ मात्र शंका नाही, 4 उमेदवार समोरच्यांची डिपॉझिट जप्त करण्याचा प्रयत्न करू आणि ते निवडूनच येतील आणि भरघोस मतांनी निवडून देण्याचा मी मानस ठेवलेला आहे. बघा, अजून 2 तारीख यायचे साहेब, त्यामुळं पक्षश्रेष्ठी त्या गोष्टीचा निर्णय घेतील. एवढा मोठा माणूस मी नाहीये तर तो निर्णय घ्यायचा मला अधिकार पण नाहीये. मला एपी फॉर्म भेटला, मला उमेदवारी भारतीय जनता पार्टीने दिली, मी त्यातच खुश आहे. बाकी आमचे आमदार त्यात सक्षम आहेत, त्यामुळे ते जे कार्यक्रम करतील ते बरोबर करतील. मी येत्या 5 वर्षात जो कळंबोलीचा विकास भारतीय जनता पार्टीमध्ये मी 3 वर्ष नगरसेवक असताना गेलो, आता मी 2 वर्ष सतत काम करत असं टोटल माझी भारतीय जनता पार्टीमध्ये आता 5 वर्ष झाली. पण मला थोडाही दुजा भाव दिला नाही, कारण हे लोकप्रिय आमदार आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांचे बंधू परेश ठाकूर नेहमीच आपल्या मार्गदर्शनात, त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही काम करत असतो. आणि मी जो शब्द टाकला त्यांनी कधी नाही बोलला नाही, कारण मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून लढलोय, जिल्हा परिषद सभापती सदस्य म्हणून माझे मिसेस झाले आणि आता 5 वर्ष 8 वर्ष मी नगरसेवक राहिलो. त्यामुळे शासन प्रशासन काय आहे आणि प्रशासनाकडून कशी कामं करून घ्यायची हे हातखंडा माझ्यामध्ये आहे. त्यामुळे जनता माझ्या पाठीशी निश्चिंत जनतेला सांगू इच्छितो, त्या ठिकाणी कळंबोलीमध्ये KL1 असेल, KL2 असेल किंवा हरेक सोसायटीतल्या प्रत्येक सोसायटीमध्ये जा, बबन मुकादमचं नाव हा घेतातच. का घेतात? काही मला निवडून दिलं म्हणजे उपकार नाही, हे जनतेचे उपकार आहेत माझ्यावरती. प्रत्येक सोसायटीमध्ये हायमास असेल, कॉन्क्रीटचे रस्ते असतील, तुमचे सेवेज लाईन असेल, आपल्या जनतेचे ऍडमिशन असेल, पोलीस स्टेशनचं काम असेल किंवा हॉस्पिटलचं काम असेल, सगळ्या कामात एक फोन 24 तास चालू असतो. म्हणून जनता माझ्या पाठीशी असते, रात्री अपरात्री कधी पण असो. तुम्हाला तर माहितीच आहे, मी जास्त सांगण्यात अर्थ नाही. येणाऱ्या 10-15 दिवसात अजून सपाट्याने करू, समोरच्या डिपॉझिट जप्त केल्याशिवाय बबन मुकादम गप्पा बसणार नाही. एवढंच बोलताना थांबतो. AM न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. एक पाऊल सत्याकडे, प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज.